वाळवणाचे आणि मसाल्यांचे व्हिडिओज बघून बायका मला एकच विचारतात, "का गं हे सगळं वाढवते कुठे? आणि सोसायटीच्या टेरेसवर वाढवते की काय?" म्हटलं, "नाही हो बायकांनो, सोसायटीच्या टेरेसवर तर माणूस उडून जायचं इतकं वारं असतं. आपलं घर आहे ना नाशिकला, तिथे सगळं टेरेस आहे, भरपूर मोठी जागा आहे. तिथे या सगळ्या गोष्टी केल्या जातात. इथे तर माणसाला ऊन लागत नाही. त्या मिरची मसाल्यांना कुठून ऊन मिळणार? त्यापेक्षा आम्ही सगळ्या काही गोष्टी घरी होतात. नाशिकला घर आहे बाबा, तिथे सगळी सोय आहे. तिथे या सगळ्या मिरची मसाले, वाळवणाचे सगळे पदार्थ बनल्या जातात आणि तिथून आहे घेऊन येते इथे." म्हणूनच लगेचच्या लगेच स्टॉक अवेलेबल नसतो. ऑर्डर आल्यानंतर ते स्टॉक मला रेडी करून पाठवतात, तेव्हाच मी तुम्हाला डिलिव्हर करते. आणि बाकी वाळवणाचे पदार्थसुद्धा मी इथे जास्त ठेवत नाही, कारण इथे ऊनच लागत नाही सोसायट्यांमध्ये. म्हणून जितकं शक्य होतं तिथे छान ऊन पण लागतं. मोकळं घर असलं की वरती टेरेसवर निवांत वाढवतात पण येतं आणि जितकं लागतं तितक्या क्वांटिटीमध्ये मागवते. आहे की नाही सोपी आयडिया? तुम्ही पण तसंच ट्राय करत जा. थोडं थोडं मागवायचं, थोडं थोडं ऑर्डर करायचं. म्हणजे उन्हात वाळवायची गरज नाही आणि मी जे पदार्थ तुम्हाला देते ते छान वाळवलेले असतात घरगुती प्रकारे आणि ते पण वर्षभर आरामात टिकतात. त्यामुळे मिरची, मसाले, वाळवणाच्या पदार्थांना काळजी करायची काही गरज नाही. भरपूर ऊन दिलेलं असतं, त्यामुळे वर्षभर टिकतात. त्यामुळे निवांत ऑर्डर करा आणि बघा कशा मिरच्या भाजल्या जातात त्या निवांतपणे आणि किती ठसका लागत असेल त्या मिरच्यांचा अंदाज घ्यावा. ज्याला जमतं त्यालाच जमतं ह्या गोष्टी. आपल्याला तर काही शक्य नाही बाबा. आणि हॅट्स ऑफ की इतके छान मसाले बनवतात आई. त्यामुळे बिनधास्त तुम्हालाही चव घ्यायची असेल तर बिनधास्त ऑर्डर करा. आणि बऱ्याचदा लोणचे, हे वाळवणाचे पदार्थ, त्यानंतर मसाले वगैरे आई रेसिपी सांगत असते असं तसं. मला असं वाटतं ना की मला नका सांगू, मला नाही शिकायचं ह्या गोष्टी. असं काही गोष्टी तरी अशा असतात ना की नाही शिकाव्या वाटत. म्हणजे असं नाही का स्पेशली अरे येतं ना, एकाला येतं घरात बस झालं. सगळ्याच गोष्टी जर शिकली तर काय मजा ना. असं वाटतं नको बाबा. आणि बऱ्याचशा बायकांच्या जे लाल तिखट असतं ते वर्ष जसं संपत आलं तर त्याचा कलर फेंट होत जातो. तर त्याच्या मागचं एक कारण आईने सांगितलं आहे की जुन्या मिरचीची मिरची पावडर भुरकी पडते, तिचा कलर छान राहत नाही आणि म्हणूनच नवीन मिरची वापरावी लागते, जेणेकरून वर्षभर त्याचा कलर छान टिकतो. आणि फक्त एकच मिरचीने आपण 3 ते 4 प्रकारच्या मिरच्यांचा सगळं मिक्स करून तो पावडर बनवलं जातं. त्यातही फिक्की मिरची वेगळी, त्यानंतर कलरसाठी आपली काश्मीरी मिरची वेगळी, त्यानंतर रेग्युलर जेवणासाठी किंवा थोडी जास्त तिखटवाली त्यासाठी कुठल्या मिरच्या वापराव्या त्या वेगळ्या. या गोष्टींचाही बराच अभ्यास या बायकांना झालेला असतो इतक्या वर्षात. त्यामुळे त्यांनाच ती मिरची ओळखता येते, त्यांनाच ते प्रमाण पण जमतात, म्हणून तर त्या पदार्थांना चव येते.